श्री स्वामी समर्थ। आज आम्ही प्रसादासाठी उपीट बनवत आहे। इकडे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। इकडे रवा भाजून ठेवलेला आहे। आता आपण या तेलामध्ये जिरे मोहरी टाकत आहे। त्यानंतर उडदाची डाळ टाकायची, त्यानंतर कढीपत्ता, मग नंतर चिरलेली मिरची, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, त्यानंतर भरपूर कांदे टाकायचे। या इकडं आता जयसिंग मामा आलेले आहेत, ते फिरवू लागले तर कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचंय भरपूर वेळ। त्यामध्ये मीठ टाकायचंय, त्याच्यात थोडं साखर टाकायचंय, उकळलेलं पाणी ह्याच्यामध्ये ओतून द्यायचंय। करते बारीक कर। आता आपण ह्याच्यात भाजून ठेवलेला रवा घालत आहे। रवा घालून फिरवून घ्यायचंय चांगलं। हे बघा, हे बघा, हे उपीट आता वाफून रेडी झालेलं आहे। हे बघा, आपलं हे उपीट रेडी झालेलं आहे। आम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहे। इकडं पातेलं ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे, त्याच्यात तेल ओतून घ्यायचंय। त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचंय, नंतर त्याच्यात जिरे मोहरी नंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, मग त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, ह्याच्यात माझी बघा किती, मग ह्याच्यात दुधी भोपळा टाकून घ्यायचा। आता ह्याच्यावर दुधी भोपळ्यावर आपण लाल तिखट घालून घ्यायचंय, मग नंतर काळं तिखट टाकायचंय, काळं तिखट, मग नंतर हळद टाकायचंय, त्यानंतर इथं आपण सुहानाचा सब्जी मसाला टाकणार आहे, त्यानंतर गरम मसाला टाकून घ्यायचा, त्याच्यात आपण धने पावडर टाकून घ्यायचं, किचन किंग मसाला टाकायचा आणि कलर येण्यासाठी बॅडगी मिरची टाकायची,
त्याच्यावर मीठ टाकायचं. मीठ टाकून ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय. समर्थ, आमच्याकडे हे भात राहिलेलं आहे शिल्लक, ते भात आम्ही फोडणीला टाकणार आहे. इकडे कढई ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकायचे. त्याच्यामध्ये आपण मिरची, कोबी, टोमॅटो, कांदा टाकायचा. थोडं घालू, मग शिमली मिरची टाकायचं. त्याच्यात आपण लाल तिखट टाकायचं. थोडं हळद टाकायचं. भात घालून याच्यात फिरवून घेतलेला आहे. हे आपलं भात रेडी झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. भोपळ्याची भाजी शिजलेली आहे. आपण त्याच्यात शेंगाचं कूट घालून फिरवून घेणार आहे. बघू शकता आपली दुधी भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.